छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका तालुक्यामध्ये नर्स म्हणून काम करणारी एक तरुणी होती आणि एका खाजगी दवाखान्यामध्ये नर्स मधून काम सुद्धा करत होती. आता त्या ठिकाणी काम करत असताना त्याच दवाखान्यामध्ये एक पेशंट बनून एक तरुण आला आणि तो तरुण या नर्स सोबत अशा पद्धतीनं गोड गोड बोलू लागला की सुरुवातीला त्यांची याच माध्यमातून ओळख झाली. आता ओळख झाल्यानंतर ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर तो जो पेशंट बनून आलेला तरुण आहे तो या नर्स तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी भेटायला बोलू लागला. अखेर त्यांना त्या महिलेला तरुणीला गोड गोड बोलून विश्वासात घेऊन एक दिवस जवळच असणाऱ्या एका लॉजवर भेटायला बोलवलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात म्हणजे वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या संपूर्ण घटनेला सुरुवात होते ती म्हणजे 20 मे 2025 पासून. कारण की या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी आणि या परिसरामध्ये शिकायला आलेली नाशिकमधली एक 23 वर्षीय तरुणी होती. एका डी फार्मसीला तिने ॲडमिशन घेतलं होतं. डी फार्मसीचं ती शिक्षण घेत होती. पण मात्र शिक्षणाबरोबरच वैजापूरमधल्या एका खाजगी दवाखान्यामध्ये ती नर्स म्हणून कार्यसुद्धा करत होती, कामसुद्धा करत होती. मग त्या ठिकाणी काम करत असताना तिची एका तरुणासोबत ओळख झाली. त्याचं नाव गोकुळ होतं. त्याच्यासोबत या तरुणीची ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. मग मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्या तरुणानं या नर्सला असं काही आश्वासन दिलं, असं काही गोड बोलला की तो वैजापूरमधल्या गंगापूर रोडवर असणारा जे एक लॉज आहे त्या लॉजवर तो तिला भेटायला बोलवत होता. आणि त्या ठिकाणी भेटायला बोलून लग्नाचं आश्वासन देऊन तिच्यासोबत लग्नाआधीच सगळं काही मनमोकळेपणानं करत होता. आता बघता बघता हा प्रकार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उघडत होता. जेव्हा जेव्हा त्याच्या मनामध्ये येत होतं तेव्हा तेव्हा तो तिला बोलवत होता आणि लग्नाचं आश्वासन देत होता. आता हा सगळा प्रकार वारंवार घडत असल्यामुळं ती जी तरुणी आहे जेव्हा त्याच्याकडे लग्नाचा विषय काढायची तेव्हा तो लग्नाच्या विषयाला टाळाटाळ करायचा. आज करू, उद्या करू, असं करू, तसं करू, अशी टाळाटाळ करायचा. अखेर एप्रिल 2026 मध्ये पुन्हा एकदा हा प्रकार घडल्यानंतर आणि त्या तरुणीनं पुन्हा एकदा लग्नाचा विषय काढल्यानंतर दोघा जणांमध्ये वाद झाला आणि त्यानं तिला थेट लग्न करायला नकार दिला. आता हा सगळा प्रकार मागच्या वर्षभरापासून सातत्यानं घडत असल्यामुळं आणि त्या तरुणीची मोठी फसवणूक झाल्यामुळं त्या तरुणीनं तात्काळ जवळचं वैजापूरचं पोलीस स्टेशन गाठलं. घडलेलं संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितलं आणि त्या आरोपीविरोधात रीतसर तक्रार दाखल केली. आता पोलिसांनी हा सगळा प्रकार लक्षात घेतल्यानंतर त्या आरोपीविरोधात रीतसर कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडतात. कोणी लग्नाचं आश्वासन देते, कोणी पैशाचं आश्वासन देते, कोणी नोकरीचं आश्वासन देते, कोणी कशाचं आमिष देते आणि त्याच आमिषाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं करते हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. त्याच्यामुळं महिला, मुली, तरुणी यांनी सुद्धा सावध झालं पाहिजे, सतर्क राहायला पाहिजे. आणि जर कोणी अशा पद्धतीचं आश्वासन किंवा आमिष देत असेल तर अगोदर ते आमिष पूर्ण कर, आश्वासन पूर्ण कर, मग पुढचं काय ते पुढं बघू, असं थेटपणानं सांगितलं पाहिजे. असंच एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.